नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अनिल साठे. मी तुमचं सर्वांचं सारथी ऑनलाईन क्लासमध्ये स्वागत करतो. आज आपण पाहणार आहे संख्या. ठीक आहे नाही, संख्येचं जे पहिलं चॅप्टर आहे आपलं, एकदम सोपं चॅप्टर आहे मला. ठीक आहे. तर ॲक्च्युली तसं जर पाहिलं आपण तर संख्या चॅप्टरमध्ये खूप सारे टॉपिक येतात. ठीक आहे नाही, वेगवेगळे टाईप्स आहे संख्येचे, पण आपण एकदम बेसिकमधून पाहणार आहे. तर आज आपण फक्त काय करणार आहे, संख्या जे येतात याचं फक्त आपण वाचन पाहणार आहे. ठीक आहे नाही, एखादी संख्येला वाचायचं कसं, वाचन म्हणा, आणि आपण आणखी म्हणू शकतो याचं लिखाण. ठीक आहे नाही, किंवा एखाद्या संख्येला लिहायचं कसं. एकदम सोपा टॉपिक आहे, वाचन आणि संख्या. आता याच्यामध्ये सुरुवातीला बघणार आपण 0, 1, 2, 3, 4, 5 आहे की नाही. ही जी आपल्यास जी संख्या आहेत नॉर्मल, ही जी अंक येतं आपण 7, 8 आणि 9 या संख्यांचा वापर करून आपण कोणतीही एखादी संख्या तयार करतो आपण, आहे का नाही. मग यालाच म्हणून आपण काय म्हणतो, याला काही काही जण याला दशमान पद्धत सुद्धा म्हणतात. ठीक आहे, दशमान पद्धत म्हणजे सरळ सरळ सांगायचं काय, जे 10 अंक आहेत, या 10 अंकांचा वापर करून आपण कोणतीही संख्या लिहू शकतो आपण, आहे का नाही. म्हणजे तुम्हाला 2 टाईपचे क्वेश्चन बघणार आपण आज फक्त. जसं की एखादी संख्या मी तुम्हाला दिली, कोणती एखादी संख्या असो, या संख्येचं तुम्हाला शब्दामध्ये लिहायचं, आहे का नाही. शब्दामध्ये लिहायचं, हा झाला एक पहिला प्रकार. किंवा उलटं, शब्दामध्ये मी तुम्हाला एखादी संख्या सांगेल, ती तुम्हाला काय करायची, तुम्हाला अंकामध्ये लिहायची. हे असे 2 टाईपचे आपण क्वेश्चन्स पाहणार आहेत, आहे का नाही. तर त्याआधी मी तुम्हाला एक बेसिक सांगतो, जे की सर्वांना माहीतच आहे का नाही. जर आपण म्हणतो एकक, दशक, शतक, हजार वगैरे वगैरे, आहे का नाही. ते टेबल तुम्हाला मी सांगून देतो, आहे का नाही. तुम्हाला टेन्शन राहत नाही. हे पुस्तकामध्ये पण दिलेलं आहे. सरळ याच्यामुळे लक्षात वेगळी थेअरी काही नाही, म्हणजे थेअरी तुम्हाला मी नोट्समध्ये पण देतो तुम्हाला, आहे का नाही. म्हणजे फक्त म्हणू शकतो 0 पासून 9 पर्यंत अंक येतं, या अंकांचा वापर करतो, म्हणून याला आपण दशमान पद्धत म्हणू शकतो, आहे का नाही. आता आपण क्वेश्चन बघू, की आपल्याला शब्दामध्ये काही क्वेश्चन असतील त्याचं आपल्या अंकात लिहायचं, काही अंकामध्ये असतील त्याला काय करायचं, आपण शब्दामध्ये लिहायचं, आहे का नाही. आता आपण सुरुवात करून टाकू. सुरुवातीला मी ती टेबल तुम्हाला सांगून देतो. जसं एक टेबलच्या फॉर्ममध्ये लिहून टाकू इथं आपण. तो ऑलरेडी मी तुम्हाला सेंड केलेलाच आहे. जसं की संख्या म्हणा इथं, आहे का नाही. इथं म्हणू शकतो आपण वाचन, हा म्हणून टेबल तयार केला आपण. आणि समोर समजा एखादी इंग्लिशमधले नाव घेऊन टाकू आपण, आहे का नाही. इंग्लिशमध्ये पण तुम्हाला मी सांगून देतो त्याला वाचायचं कसं. हा जो आजचा जो टॉपिक आहे आपला, हा जनरल लाईफमध्ये कामी पडणार आहे, आपल्याला एक्झाममध्ये तर पडणारच आहे, पण आपण व्यवहारामध्ये पण ह्या गोष्टी आपल्याला कामी पडणार आहेत. बघू आपण. जसं एकलाच आपण काय म्हणू, एक म्हणा, किंवा काही काही जण काय म्हणते याला एकक म्हणतात, आहे काय. इंग्लिशमध्ये याला आपण वन म्हणतो आपण, आहे काय. सरळ सोपं. किंवा काही काही जण एकलाच असं लिहितात, 10चा घातांक इथं आपण 0 लिहितो, आहे काय. कोणत्याही संख्येचा घात जर 0 असेल तर त्याची किंमत किती राहते, 1. हे मुद्दाम बघा, सुरुवातीला. नंतर आपण बघू 10. ठीक आहे. मग 10ला कसं लिहायचं आपण, 10चा घातांक 1. म्हणजे सरळ 10चा घातांक 1 म्हणजे काय केलं आपण, 1 वर 1 शून्य, है काय. म्हणजे त्याला काय म्हणलं आपण, 10चा घातांक 1. याला आपण काय म्हणू शकतो, याला आपण काही जण 10 म्हणतील, है का नाही. काही जण याला काय म्हणतील, दशक, है काय. एकक दशक म्हणतो आपण, किंवा इंग्लिशमध्ये याला आपण 10 म्हणून टाकू आपण. ठीक आहे. समोर गेलो आणखी 100. 100ला काय लिहितो आपण, 10चा घातांक किती, 2. 10चा घातांक 2 लिहिला याच्यामध्ये. मग यालाच आपण कसं लिहू शकतो, याला आपण 100 म्हणा, किंवा याला आपण काय म्हणू, एकक दशक शतक म्हणतो याला आपण, आहे का नाही. ह्या झाला आपल्यासाठी शतक. समोर गेलो, याला इंग्लिशमध्ये आपण 100 म्हणतो आपण, आहे का नाही. 100 म्हणू आपण याला. म्हणजेच हे झालं आपल्या इथपर्यंत. समोर आणखी बघू 1000. 1000ला कसं लिहितो आपण, सरळ 10चा घातांक 3, किंवा असं म्हणू शकतो आपण की हा 10 1 वर किती, 3 शून्य, आहे का नाही. सरळ सोपं. म्हणजे त्यानंतर याला आपण 1000ला कसं लिहितो आपण, इथं 1000 म्हणा, किंवा फक्त काही जण हजार म्हणतील, किंवा काही काही जण याला दुसरा एक शब्द सहस्त्र, ठीक आहे. सहस्त्र शब्द एक आणखी याला, हा पण आपण कधी कधी यूज करतो, आहे काय. सहस्त्र याला इंग्लिशमध्ये आपण 1000 म्हणतो आपण, आहे काय. सर्व तुम्हाला हे जे गोष्टी आहेत का नाही, हे सर्व तुम्हाला मी नोट्समध्ये दिलेले आहेत, आहे का नाही. तरी इथं तुम्हाला सांगत आहे रिव्हिजनसाठी फक्त. आता समोर समजा इथं 4 शून्य येतील, आहे का नाही. 1 वर किती, 4 शून्य. मग याला शॉर्टकटमध्ये काय लिहितो मी, 10चा घातांक फक्त 4 लिहितो इथं. मुद्दाम लिहिला, काय शून्य येऊन लिहित बसत नाही तो, विनाकारण टाइमपास होईल आपला. मग त्याला आपण काय म्हणतो, 10,000, आहे का नाही. 10,000 याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, 10,000 शॉर्टकटमध्ये, आहे का नाही. नाही तर 10चा घातांक इथं 5 असते, आहे का नाही. तर याला काय म्हणतो आपण, लाख.
हा एक शब्द बरोबर आहे. किंवा काही काही जण काय म्हणतील लक्ष म्हणतात, हे नाही आजकाल एक शब्द वापरतो आपण, लक्ष म्हणतो आपण, ठीक आहे नाही, म्हणजे सरासरी 1 लाख झाले ते. त्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणू शकतो, 2 स्पेलिंग आहेत. एक तुम्ही लॅक म्हणतात काही जण, वेगवेगळे प्रोनाऊन्स यायचं का सरासरी काही जण असं लाख लिहितात, दोन्ही पण कसे त्याच्यामध्ये बरोबर. 10चा घातांक 6, 10चा घातांक 6ला काय म्हणतो आपण इथं सरळ 10 लाख, 10 लाख. किंवा याला काही जण आणखी काय म्हणते दशलक्ष, दश म्हणजे काय म्हणतो आपण 10 आहे का, दशलक्ष म्हणजे 10 लाख. इंग्लिशमध्ये याला आपण म्हणतो 10 लाख म्हणतो आपण, हे का नाही. किंवा इंटरनॅशनल लेवलला जर पाहिला आपण तर याला काय म्हणतो आपण 1 मिलियन म्हणतो आपण, आहे का नाही. हे झालं सुरुवात इंटरनॅशनल, तुम्हाला दिसून काय हरकत नाही, याला आपण 1 मिलियन म्हणतो याला आपण, ठीक आहे. हे इंटरनॅशनल लेवलला. आता याच्या खाली पण आणखी येतात, ठीक आहे. तर त्यासाठी मी काय करतो, हे 10चा घातांक 6 समजलं का, म्हणजे 1 वर किती 6 शून्य, इथं मी लिहत बसत नाही, शून्य देत नाही आहे, मग याला आपण शॉर्टकटमध्ये असं लिहित आहे आपण, आहे की नाही. आता समोरचे बघू, यांच्यासमोर आता करून टाकतोय मी, थोडं वरती लिहितो. 10 लाखापर्यंत आलो किंवा 1 मिलियनपर्यंत आपण आलो, ठीक आहे. समोर बघा, थोडंसं आता फास्टमध्ये सांगतो, कारण की तुम्हाला मी टेबलमध्ये प्रोव्हाइड केलं आहे म्हणून. जसं आता आलो इथं आपण 10चा घातांक 6, याला आपण काय म्हटलं होतं दशलक्ष, आहे का नाही. दशलक्ष म्हटलं, याला इंग्लिशमध्ये काय म्हटलं आपण 1 मिलियन म्हटलं किंवा 10 लाख म्हटलं होतं आपण, आहे का नाही. 10 लाख म्हणा किंवा 1 मिलियन म्हटलं तरी पण चालेल, आहे का नाही. समोर घेऊ 10चा घातांक 7 म्हणजेच काय, सरळ 1 वर किती 7 शून्य, याला काय म्हणतो आपण कोटी, आहे का नाही. कोटी इंग्लिशमध्ये याला आपण करोड म्हणतो, किंवा शॉर्टकटमध्ये फक्त काही जण CR लिहितात असे, आहे का नाही. CR कोटी म्हणजेच काय म्हणू शकतो आपण 100 लाखला आपण काय म्हणतो कोटी म्हणतो आपण, आहे की नाही. आणखी लिहून ठेवा, तुम्हाला व्यवहारामध्ये कमी पडणार आहेत आपल्याला. 100 लाख म्हणजेच किती म्हणू शकतो आपण 1 कोटी. थोडं समोर लिहितो, इथे लिहितो 100 लाख झाले की त्याला काय म्हणतो आपण 1 कोटी म्हणतो आपण, आहे की नाही. काही जणांना गोष्टी माहिती येतात. समोर 10चा घातांक 8, याला काय म्हणतो आपण 10 कोटी, 10 कोटी म्हणजे ज्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो 10 करोड, आहे की 10 CR लिहितो शॉर्टकटमध्ये 10 करोड. त्याच्यासमोर काय हरकत नाही आहे, ठीक आहे. 10चा घातांक जर 9 असेल तर याला आपण काय म्हणतो अब्ज, आहे की. याला इंग्लिशमध्ये आपण बिलियन म्हणतो, आहे की. मिलियन नंतर बिलियन म्हणतो आपण, आहे की. सरळ मिलियन बिलियन 10चा घातांक 6, इथं 10चा घातांक किती असतो 9 असतो, आहे की. म्हणजे याला बिलियन, मराठीमध्ये याला आपण अब्ज म्हणतो. किंवा असं म्हणू शकतो आपण सरळ 100 कोटी झाले, काय सांगितलं बघा 100 कोटी झाले की त्याला काय म्हणायचं आपण 1 बिलियन म्हणतो किंवा आपण अब्ज म्हणतो आपण, है की नाही. समोर गेलो आणखी, आता समोर आणखी 10चा घातांक 10, याला काय म्हणतो आपण 10 अब्ज. मुद्दाम तुम्हाला सांगत आहे माहिती गोष्टी, आपल्या जेव्हा क्वेश्चन आहेत मी तुम्हाला क्वेश्चन सांगणार आहे याच्यावरती. याला आपण 10 बिलियन म्हणू याला आपण, ठीक आहे. आणखी 10चा आता त्याच्या समोर पण आहेत, पण समोरचे मी तुम्हाला थोडीशी आता शॉर्टकटमध्ये सांगतो, हे का नाही. जास्त इथपर्यंत आपण सफिशियंट आहे. की आणखी एक म्हणू शकतो की सरळ 10चा घातांक आपण जर 10चा घातांक 12 घ्यावा लागला आपल्याला, 10चा घातांक 12 घेतला त्याला आपण ट्रिलियन म्हणतो आपण, मराठीमध्ये ट्रिलियन, ट्रिलियन शब्द लिहितात आजकाल, ठीक आहे. त्याला इंग्लिशमध्ये आपण असं लिहितो ट्रिलियन, है का नाही, ट्रिलियन. नंतर आणखीच्या समोर पण येतं क्वार्टिलेटर, क्वांटिलेटर, ते तुम्हाला मी नोट्समध्ये दिलेलं आहे. आपल्याला फक्त ट्रिलियनपर्यंत काम पडते, त्याच्यासमोर खूपच कामच पडत नाही असं का म्हणा, फक्त एक नॉलेजसाठी मी ते तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे, ठीक आहे. इथपर्यंत आपल्याला समजलं पाहिजे. ट्रिलियन म्हणजेच काय 10, इथं किती शून्य असले पाहिजे सरळ आपल्यासाठी 10वर किती 12 शून्य असले पाहिजे, हे का नाही. आता हे क्वेश्चन्स आपण आता घेणार आहे. याच्यावरती मी तुम्हाला एखादी संख्या देणार, ती संख्या तुम्हाला काय करायची अक्षरामध्ये लिहायची. एक तर असं क्वेश्चन असू शकते, किंवा अक्षरामध्ये तुम्हाला सांगतील ते तुम्हाला काय करायचं अंकात लिहायचं, हे का नाही. आणि इथं मराठीत लिहिता पण आलं पाहिजे तुम्हाला, हे की नाही. मराठीत लिहिता पण आलं पाहिजे. आता तसेच क्वेश्चन्स आपण बघू आता, ठीक आहे. लहान टॉपिक आहे, सोपा टॉपिक हा वाला. हे फक्त आपल्याला इतर माहिती पडते जनरल, म्हणजे व्यवहारामध्ये कामी पडतात खूप वेळा, आहे की नाही. काही जणांना माहिती नसते म्हणून तुम्हाला सांगितलं. जसं लिहिलं मी इथं 45 लाख 40 हजार, काय सांगितलं बघा, मी अक्षरामध्ये सांगितलं. हे तुम्ही अंकात कसे लिहाल असा क्वेश्चन असते आपल्याला. काय लिहिलं की 45 लाख 40 हजार
हे तुम्ही अंकामध्ये कसे लिहाल या टाईपचे क्वेश्चन, खूप सारे क्वेश्चन्स आहेत त्याच्यावरती. हे आपण अंकामध्ये कसे लिहाल. काय त्यांनी आपल्याला खाली समजा त्यांनी ऑप्शन दिला आपल्याला, बघा ऑप्शन त्यांनी दिले आपल्याला. आणि यापैकी नाही. बघा तुम्हाला जमत असेल तुम्ही पण सोडू शकता. काय सांगितलं, 45,40,000 हे आपल्याला काय करायचं याच्यामध्ये अंकामध्ये लिहायचं आहे. बघू आपण. 45 लाख म्हणजेच किती, पहिल्यांदा 45 हे की लाख म्हटलं की काय सांगितलं की त्याच्यावर किती आपण 5 शून्य पकडतो. म्हणजे 100%च्या इकडे किती अंक असायला पाहिजे, 5 अंक असायला पाहिजे हे की इकडे, हे की उजव्या बाजूला किती असायला असं 5 अंक. लाखच्या नंतर आपण काय म्हणतो 40,000 म्हणजे सरळ 40,000 आणि इथे किती 3 शून्य म्हणजे झालं आपली संख्या कोणती 45,40,000. सरळ म्हणजे ऑप्शन जर पाहिले आपण हे की नाही, तर मला वाटते माझं ऑप्शन कोणतं सी नंबरचं बरोबर दिसते आपल्याला हे की नाही. शून्य व्यवस्थित मोजावं लागतील आपल्याला हे की नाही. म्हणजे 4च्या नंतर किती 4 शून्य, हे झालं 45,40,000 ठीक आहे. तुम्हाला आणखी गोष्ट सांगायची राहिली याच्यामध्ये. एक संख्या लिहिण्याची एक पद्धत असते आहे की नाही. पद्धत म्हणजे जसं एक इंडियामध्ये वेगळ्या पद्धतीने अंक लिहितो आपण आणि इंटरनॅशनल लेवलला वेगळ्या पद्धतीने लिहितात आहे काय. जसं की इंडियाच्या मध्ये मग आपण तुम्हाला एक सांगून देतो. भारतामध्ये काय करतो आपण माहिती आहे का, पहिला जो गट राहते तो उजव्या हाताकडून ना, पहिला आपण 3 अंकांचा गट करतो आपण आहे का. जसं इथं बघा मी कसं केलं आहे काय, की आपण म्हणू शकतो गट म्हणल्यापेक्षा आपण कॉमा देतो आहे की नाही. जसं इथं लिहिलं मी बघा 3 अंक सोडले एक कॉमा दिला आणि 2 सोडले एक कॉमा दिला आहे की नाही. हे आपण भारतामध्ये करतो असं आहे काय. नंतर 3 अंकाचा पहिला, नंतर सर्व काय करतो आपण 2-2 अंकांचे गट पाडतो आणि अशा आपण काय करतो याला असे कॉमा देत असतो आपण ठीक आहे. हे आपले भारतामध्ये लिहिण्याची पद्धत असते ठीक आहे. हे समजा आपलं हजारापर्यंत राहते, 100च्या याच्यामध्ये हे झालं आपलं हजारामध्ये, हे लाखामध्ये आहे का. हे बघा हे साधे संख्या आपले आहे काय. हे राहते आपलं हजारामध्ये, हे राहते आपलं लाखामध्ये, हे राहते कोटीमध्ये, हे अब्जमध्ये आहे की. हे असं आपलं प्रोसेस चालू राहते. पण आपली एक लिहिण्याची पद्धत अशी आहे, पहिल्यांदा आपण 3 संख्यांचा गट पाडतो, नंतर आपले 2-2चे गट असतात ठीक आहे. पण इंटरनॅशनल लेवलला जर पाहिलं आपण, म्हणजे जे तुम्ही जर काही पिक्चर्समध्ये पाहिलं असेल किंवा न्यूज वाचत असेल न्यूजमध्ये ठीक आहे, त्यांच्यामध्ये काय राहते माहिती आहे का, सर्व 3-3 संख्यांचे गट राहतात. त्यांच्या पद्धत जी लिहिण्याची पद्धत आहे ना, सरळ 3-3 अंक झाले की ते कॉमा देतात. म्हणजे ही संख्या जर तुम्हाला इंटरनॅशनल लेवलला जर पाहायचं असेल याला आपण अशी लिहितात ते बघा. एक सेकंद, हे असं लिहितात ते. हे 3-3 अंकांचा गट आणि उरलेला एक अंक असेल तसा. म्हणजे भारतामध्ये आपण असं लिहितो, ते इंटरनॅशनल असं. तर कधी कधी ऑप्शन्समध्ये दोन्ही फॉर्ममध्ये असू शकतात. आपल्याला दोन्हीसाठी काय करावं लागेल, तयारी करावं लागेल. हे असं याच्यामध्ये असं असं टिक करणार, असं टिक करणार. कधी कधी कॉमा पण वापरत नाहीत ते आहे की नाही. त्याच्यामध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. पुढचा क्वेश्चन बघू आणखी आपण. सोपे क्वेश्चन्स आहेत आहे की नाही. आणि याच्यावरती थोडे क्वेश्चन्स कमी येतं खूप. याच्यामध्ये असं का म्हणतो मी, खूप पुस्तकामध्ये प्रकरण दिलेलं नाही आहे है की नाही. बघू आपण तरी पण. जसं मला दुसरी संख्या लिहायची समजा आता 7,09,03,000. बघा मला हे काय करायचं अंकामध्ये लिहायचं 7,09,03,000. तुम्ही पण इथे लिहून बघा. याची मी तुम्हाला ऑप्शन्स पण देतो तुम्हाला. 1 नंबरचा ऑप्शन, बी नंबरचं पण तुम्हाला देऊन देतो. सी नंबरचं देतो आणखी. बघा थोडंसं हुशार राहावं लागेल तुम्हाला. आणि डी नंबरचं यापैकी नाही. ठीक आहे बघा तुम्हाला आन्सर येते 7,09,03,000 आपल्याला लिहायचं ठीक आहे. तर आपण एक नॉर्मली काय केलं समजा, कसं पण लिहू शकता. हा झाला आपला 7 कोटी म्हणजे इकडे किती असायला पाहिजे आपले 7 अंकांचे आपले असे गट असायला पाहिजे आहे की नाही. हे असं म्हणजे इथं काय म्हणू शकतो आपण, इथं बघा इथं 3 अंकांचा गट, इथं 2 अंकांचा, इथं 2 आणि इथं राहते आपला कोटीचा गट राहते 2 अंकांचा आहे की नाही. बघा 7 कोटी म्हणजे 07 लिहिलं तरी चालते, काय हरकत नाही. 9 लाखला आपण असं लिहितो आपण आहे की नाही 09 लिहा. 9 लाखला काय लिहिलं आपण 09 लिहिलं.
समोर काय म्हणते डायरेक्ट 300 म्हणते. हजाराचा काय याचा उल्लेख आहे का? नाही. मग हजाराच्या जागी काय करायचं, तर आपण शून्य ठेवून द्यायचे आपण, ठीक आहे. नंतर काय ते म्हणजे 300, सरळ 300 लिहून टाकले. म्हणजे ही झाली आपली संख्या, ठीक आहे. बघा कोणतं ऑप्शन येते का बरोबर एखादं. सी नंबरचं ऑप्शन बघा तुम्ही, ठीक आहे. आले का नाही. म्हणजे 7,09,00,000 किती 300. समजलं का कशी मांडणी करत आहे आपण. हे तुम्हाला जमली पाहिजे अशी, ठीक आहे. ते थोडं प्रॅक्टिस आणि खूप जणांना माहीत पण असणार आहे काय, नेहमीच असं काम पडते आपल्याला. कधी कधी काही क्वेश्चन आपल्याला उलटे पण असतात, नाही आहे. तुम्हाला अंकामध्ये देतील, तुम्हाला अक्षरामध्ये ओळखायचं आहे. बघू आता पुढचा क्वेश्चन तसा घेऊ एखादा आपण. म्हणजे 2च टाईपचे क्वेश्चन याच्यावरती बघू. मला ही संख्या काय करायची आहे, अंकामध्ये लिहायची, सॉरी अक्षरामध्ये लिहायची, ठीक आहे. अंकामध्ये आपल्या अक्षरामध्ये लिहायची. याचे मी तुम्हाला ऑप्शन्स पण देतो आता, ठीक आहे. ऑप्शन्स बघा तुम्ही सरळ 4,44,00,000. आता माझं मराठी थोडंसं वीक आहे, थोडीशी माझी एखादी हँडरायटिंग कमी जास्त होऊ शकते, ठीक आहे. 44, ठीक आहे. शॉर्टकटमध्ये येतो 44, ठीक आहे. 44,55,000 5,22 सॉरी, हे एक ऑप्शन दिलं. दुसरं लिहितो आणखी बी नंबरचं. 44,44,522. आणखी बघा सी नंबरचं 44,45,00,000, ठीक आहे. 522. थोडंसं मी हे करत आहे. आणि एक डी नंबर तुम्ही देतो यापैकी नाही शॉर्टकटमध्ये. बघू आपण, फक्त तुम्हाला सांगायचं मला क्वेश्चनचा प्रकार कसा आहे, ठीक आहे. माझी हँडरायटिंग थोडीशी वीक असणार. बघू आपण याला. पहिल्यांदा आपण अशा क्वेश्चनमध्ये काय करायचे, 3-3चे गट पाडू आपण, है का नाही. म्हणजे पहिलं 3 संख्यांचा गट, नंतर 2 संख्यांचा, नंतर 2 संख्या, नंतर 2, है काय. इथं आपण सोडू. दुसरा गट कोणता राहते आपला, हजारचा, नंतर लाखचा, नंतर कोणता राहते आपला कोटीचा, बरोबर. म्हणजेच 4,44,55,522. सरळ तुमचा आन्सर कोणता असेल याच्यामध्ये ए नंबरचं इथं बरोबर ते असणार, आहे काय. मुद्दा मी थोडंसं काही लिहित बसलं नाही मी याच्यामध्ये. मी तुम्हाला एक क्वेश्चन सेंड करतो तुम्हाला याच्यात, पण तुम्हाला समजावून तुम्हाला सांगायचं ना की एखादा क्वेश्चन आपल्याला असा पण राहतो, हे की नाही. बघू सपोजच्या इथून सोपी त्याची फक्त काय करा माहिती आहे का. आता आपण आपले जे क्वेश्चन्स आहेत ते सर्व भारताच्या याच्या मेथडनुसारच असणार आहे आणि आपल्या त्याच्यावरती प्रॅक्टिस राहते. दुसरी एखादी संख्या जशी मी घेतली आता बघा, मी सहसा ऑप्शन तर वाचत नाही, पण तुम्हाला याचा तोंडीचा आन्सर सांगून देतो. समजा मला याला अक्षरामध्ये लिहायचं असलं, कोणत्या या संख्येला मला अक्षरामध्ये लिहायचं असलं, बघू याला आपण, ठीक आहे. याला जर लिहायचं असेल याला कसं लिहिणार सर, आपण पहिला 3-3चे गट पाडू. हे 3चा, नंतर 2चा, नंतर 2चा, आहे काय. हा 3चा गट तर आपण सध्या सुरुवात सोडून देऊ. हा राहते आपला हजारचा गट, हा राहतो आपला लाखाचा, आणि हा राहतो आपला कोटीचा, आहे की नाही. मग वाचताना कसं वाचायचं या संख्येला बघा, 70,06,09,000. 0,000 नाही म्हणायचं असं नाही वाचायचं. 0,0 असलं काही सोडून द्यायचं. म्हणजे 70,06,09,000 फक्त, हे नाही. कोणत्याही संख्येचे काय करा तुम्ही, सुरुवातीला 3चा गट पाडा, नंतर 2-2चे गट पाडा, आणि त्याला फक्त व्यवस्थित वाचा. अलग लक्षात ते क्वेश्चन सांगा. एवढं काही मोठा टॉपिक नाही, हा लहान टॉपिकच आहे. कधी कधी आपला असं एखादा सोपा क्वेश्चन आपल्याला असं विचारू शकतात, तर आपल्या याची फक्त आपल्याला मांडणी करता आली पाहिजे. तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचं काय, ते जे लक्षात ठेवायचं तुम्हाला ते पूर्ण गोष्टी मी तुम्हाला नोट्समध्ये प्रोव्हाइड केला. तर टेबल पूर्ण इंग्लिशमध्ये नाव पण देऊन दिले, मराठीमध्ये पण लिहून दिले, आहे की नाही. म्हणजे तुम्हाला टेन्शनच राहत नाही, ठीक आहे. चालते, आज आपण इथंच थांबू. याच्यावरती क्वेश्चन्स तुम्हाला मी सेंड करतो. आणि या यूट्यूबला कसं राहते माहिती आहे का,
मुद्दा मी क्वेश्चन 2 नाही 3च क्वेश्चन घेतो. त्याचं कारण असं राहते, मी तुम्हाला मेन समजावून सांगतो फक्त, आहे का नाही, त्याचा वापर कसा करायचा. आणि मॅक्झिमम क्वेश्चन जे राहतात ते आपण क्लासमध्ये घेतो किंवा मी तुम्हाला करायला सेंड करतो, आहे का नाही. तर असा विचार नाही करायचा इथं खूपच कमी क्वेश्चन घेतात. क्वेश्चन कमी घेण्याचं कारण पण एक विनाकामी वेळ वाढतो आणि मेन जे तुम्हाला सांगायचं का ते तुम्हाला मी सांगून टाकत असतो. हे जसं 2-3 क्वेश्चन तुम्हाला सर्व आयडिया लक्षात आली. आता प्रॅक्टिस कशी करायची मग? तुमच्यापाशी जे पुस्तक आहे त्याच्यामधून प्रॅक्टिस करा किंवा मी जे तुम्हाला क्वेश्चन सेंड केले का त्याच्यामधून प्रॅक्टिस करायची. ठीक आहे, चालते.